लाडका झालेलो तिकडे कॉन्ट्रॅक्टर बसलेत, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बाबा तुम्ही वेगळे आहात, पण यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर वेगळे. म्हणजे सगळं चाललेलं आहे, लाडका कॉन्ट्रॅक्टर चाललेला आहे, लाडका उद्योगपती चाललेला आहे. निवडणुका आल्यानंतर सगळे हे सरकारी पोपट जे मंत्री मुख्यमंत्री बसले ते बोलायला लागतात, पण नुसत्या घोषणा करून चालणार नाही. आज आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत. तुम्ही ज्या ज्या काही मागण्या मांडलेल्या आहात त्याच्यामध्ये विमा संरक्षण एक महत्वाचा भाग आहे. पेन्शन, जुनी पेन्शन योजना अजूनही ती कुठे नुसतं कोपऱ्याला गुळ लावलेलं आहे. जी सुधारित वेतन श्रेणी वगैरे काही केले ती मला कल्पना नाही ज्यांच्यासाठी केली त्यांना मान्य आहे का. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आज आमच्याकडे काही नाही, माझ्या हातात आणि आमच्या हातात नुसता माईक आहे. आम्ही बोलू शकतो, आम्ही शब्द देऊ शकतो. आमच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे की नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, कारण तरच हे नातं पुढे जुळेल. आज या सगळ्यांनी ज्या काही घोषणा सुरू केलेल्या आहेत दणादण दणादण सगळं, म्हणजे तिजोरीकडे काही लक्ष नाहीये. जे योजना राबवणार आहेत ते असेच बसतात. मग अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, तुम्ही आहात, सगळ्या योजना, त्या सगळ्या योजनेचे पैसे हे मतांसाठी कसे फिरवत आहेत ते बघा. आणि म्हणून मला असं वाटतं मी जास्त मोठं काही भाषण इकडे करणार नाही. मी आणि आम्ही सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकार आणायचं की नाही आणायचं तुमच्या हातामध्ये. सरकार आणावं म्हणून आम्ही इथे आलेलो नाही, पण तुमच्या ज्या काही व्यथा आणि वेदना आहेत त्या नुसत्या कागदावरती न राहता, त्या नुसत्या मैदानापुरत्या न राहता प्रत्यक्षात जर का अंमलबजावणी करायची जर का तुम्हाला खात्री वाटत असेल तर आणि तरच आमच्या सोबत हे सरकार आहे. हे किळसवाणे सरकार हे उलटवून टाकण्यासाठी आपण सगळे एकत्र होऊया. मी जे काही बोलतोय हे केवळ आमची राजकीय पक्ष म्हणून नाही, तर तुम्ही सरपंच म्हणजे माझ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या माझ्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहात. मुखिया, मला आठवत आहे की करोनाच्या काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सवरनं जवळपास 28-30 हजार सरपंचांशी बोललो होतो. आणि बरोबर आहे, नाना म्हणतात ते बरोबर आहे, हे गावातले मुख्यमंत्री जरूर आहेत, पण गावातले मुख्यमंत्री म्हटल्यानंतर हे ज्या न्यायाने वागतात त्या न्यायाने हे राज्याचे मुख्यमंत्री वागत नाहीत. आणि तेच दुखणं आपलं आहे. आणि म्हणून तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देण्यासाठी नुसतं तोंडी नाही तर सरकार आल्यानंतर त्या पूर्ण करण्याचं वचन आपल्याला मी देतो. आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि असेच लढत राहा, आपण सगळे लढत राहू आणि महाराष्ट्राला लागलेला हा कलंक धुवून टाकू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.